विवाह म्हणजे हे जीवन सुदीर्घ जीवन आहे. 100 वर्षाचे जीवन आहे. 100 वर्षाचे जीवनामध्ये आदर्श जीवन जगायचं आहे. ग्रस्त धर्माची संपत्ती म्हणजे पैसा, धन, द्रव्य, प्लॉट, शेत, सोना, चांदी हे मी समजून घेतोय, हे नव्हे. ग्रस्त धर्माची संपत्ती म्हणजे आदर्श संतती. कितीही आपली जवळ संपत्ती जर असला, आदर्श संतती जर नसेल, त्या ग्रस्त धर्माची काही मौल्य राहणार नाही. काही जर संपत्ती नसेल, घरात जर आदर्श संतती असेल, त्यांच्यासाठी काही कमवून ठेवायचं गरज नाही. त्यांनी सर्व कमवून घेत असतो, सर्व कार्य करतो. त्यासाठी आदर्श संततीसाठी दोघांनी आदर्श दंपती व्हायची आहे. आदर्श दंपती म्हणजे काय? 100 वर्षाचे जीवन. 100 वर्षाची जीवनामध्ये दोघांनी म्युच्युअल अंडरस्टँडिंग, एकमेकांना समजून घेऊन सुंदर जीवन जगायचं, आनंदानं जीवन जगायचं. 100 वर्षाची जीवनामध्ये एक दिवस पण पती पत्नीमध्ये वैचारिक भिन्नता येऊ नये, मानसिक भिन्नता येऊ नये, वैचारिक मतभेद येऊ नये, परस्पर भांडण होऊ नये. हे सरळ भाषामध्ये हे कसं शक्य आहे? पुढे बसलेले लोक म्हणतात महाराजाला अनुभव नाही असं म्हणू लागलेत म्हणतात, पण 3 गोष्ट आहेत, शक्य आहेत. 100 वर्ष नव्हे, 1000 वर्ष जगले तरी पण एक सूत्रवर गेलो, जीवनात काही समस्या येणार नाही. ब्रह्मानंद. आता स्वामींनी कन्यादान करत असताना 3 मंत्र सांगितले. धर्मेच्या नातीचरितव्या त्वयम. नातीचर आम्ही आई वडील म्हणायचं नाही, त्यांनी म्हणायचं ना अतिचरामी. धर्मेच्या नातीचरितव्या त्वयम आदेश आहे. तुम्ही दोघांना धर्माच्या सुंदर व्यवस्थापनामध्ये आपण जगायला पाहिजे. धर्म म्हणजे काय? धर्म कार्य म्हणजे काय? आई वडील, गुरु लोकांची सेवा, सासू सासऱ्यांची सेवा, अतिथी अभ्यागत लोकांची सेवा, पूजा, व्रत, अनुष्ठान, हे जे सर्व धर्म कार्य म्हणत असतात त्याला धर्म म्हणतात. त्यासाठी धर्म कार्य करत असताना दोघांनी मिळून करायला पाहिजे. दोघांनी मिळून जेव्हा करत असतात तेव्हा अजिबात समस्या येत नाही. आणि दुसरा उपदेश आहे अर्थेच नातीचरितव्या त्वयम. अर्थ म्हणजे संपत्ती. संपत्तीमध्ये दोघांनी मिळून सुंदर जीवन जगायला पाहिजे. आपल्या देशामध्ये एक व्यवस्थापन आहे. आम्ही गडी आहोत, आम्ही ते करेल जे घडेल ते नव्हे. ग्रस्त धर्मामध्ये एक व्यवस्थापन आहे. पती पैसा कमवायला पाहिजे, व्यवहार करायला पाहिजे, उद्योग करायला पाहिजे. कमविलेला पैसा पत्नीचा हातात द्यायला पाहिजे. खर्च करत असताना दोघांनी मिळून खर्च करायला पाहिजे. मायक्रो इकॉनॉमी सिस्टम. ज्या वेळपर्यंत आपली इन्कम सोर्स काय आहे ते पत्नीला माहीत होत नाही, तो वेळपर्यंत त्या घरात अर्थव्यवस्थापना व्यवस्थित बसू शकत नाही. आपल्याला काय कमी? जर एवढा जर म्हणत गेला, गडीही कितीही आणून दिले तरी पण तो व्यवस्थित राहू शकत नाही. आणि संसारमध्ये एक व्यवस्थापन आहे. एकदा अर्थव्यवस्थापना बिघडून गेलं, मानसिक व्यवस्थापना बिघडून जातो. मानसिक व्यवस्थापना बिघडून गेले, राग येतो. राग आल्यानंतर संसाराची सुंदरता बिघडतात. प्रपंचामध्ये गरिबीला कोणी मित्र नाही, गरिबीला कोणी सोयरे नाही, गरिबीला कोणी आपुलकी नाही, गरिबी एकटा असतो. त्यासाठी अर्थव्यवस्थापना दोघांनी सुंदर जीवन जगायचं. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ब्रह्मानंद ऐकू लागलं की प्रियंका, हे टाइमपाससाठी नव्हे, जीवनात खूप कामाला येणार आहेत. गुरु महाराजाला बोलून घेतले. आपले मुक्तेश्वर गुरु महाराज दिलेल्या तारीखला मी करतो म्हटल्यामुळे मी आलो, नसेल तर 99% तुम्ही करून घ्या म्हणून सांगत असतो. त्यांचे हट होतं. गुरु महाराज जेव्हा जे तारीख देतात ते तारीखला
मी करतो म्हणून त्यांच्या खूप गुरुवर असलेला भक्ती तिथं आणले. गुरु येऊन उगा निघून गेले तर ते काय कामाचं नाही. गुरुचं उपदेशाचे कर्तव्य आहे. त्यासाठी सुंदर जीवन जगा, आदर्श जीवन जगा. इतकं सुंदर व्यवस्थापन आहे प्रपंचमध्ये. ज्या घरात स्त्रीची अर्थव्यवस्थापन असतो त्या घरात गरिबी येत नाही. आपल्याला कमी आहे म्हणल्यानंतर त्याने 1 किलो तेल 1 महिन्यापर्यंत काढू शकतात. आपल्याला काही कमी जर नाही म्हणला 1 किलो तेल 3 दिवसामध्ये खप करायचा ताकद बी त्यांच्या जवळ आहे. हा, जगात पुरुष म्हणलेला इतिहास आहे. शेत विकूत, घर विकूत, ते विकूत, हे विकूत, पण एक स्त्री कधीही घर विकूत म्हणलेला इतिहास जगात नाही. शेत विकूत म्हणलेला इतिहास नाही. एक वेळ कमी जेवूत, 2 घंटा मेहनत जास्त करूत, सांभाळून जगू, हेच गरिबी, हेच कष्ट शाश्वत राहत नाही म्हणलेला इतिहास आपल्या देशाची व्यवस्थापनामध्ये आहे. त्यासाठी सुंदर जीवन जगा, आदर्श जीवन जगा. आणि तिसरी उपदेश आहे, एक स्त्री आपली आई वडील परिवार सोडून 20 वर्षपर्यंत माझा माझा म्हणलेला मुलगी एक क्षणामध्ये सर्व सोडून इकडे येणे म्हणजे सामान्य गोष्ट नव्हे, हे सामान्य त्याग नव्हे. त्यांनी काहीतरी एक अपेक्षा करत असतात. सहज तुम्ही ड्युटीला गेलेला ज्या दिवशी आहे त्या दिवशी टर्म्स अँड कंडिशन्स म्हणून लिहून घेतात ज्या कंपनीवाले. एक बिझनेस करत असताना टर्म्स अँड कंडिशन्स आहेत. एक मुलगी सर्वस्व सोडून येत असताना काय टर्म्स अँड कंडिशन्स आपल्या जवळ आहे? आत्मसाक्षीनं जगायचं आहे.